पप्पा, आपल्या बिल्डिंगमध्ये लाईट नाही, आपल्या एरियामध्ये लाईट नाही आणि आजूबाजूच्या एरियामध्ये पण लाईट नाही, तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? काय बोलणार, काल 11:30 वाजता लाईट गेलेली आहे. आपल्या जवळजवळ 50% बिल्डिंगमध्ये लाईटी नाही आहे. तर चिरा बाजार, चर्नी रोड पासून तर गिरगाव तर धोबी तलावापर्यंत. आणि कालपासून किती कंप्लेंट केलेल्या, बेस्ट ऑफिसला जाऊन आलो आम्ही. तरी सुद्धा हे लोक काय ऍक्शन घेत नाहीत. बोलतात उद्यापर्यंत येईल, सकाळी येईल. आता सकाळी बोलतात संध्याकाळपर्यंत येईल, म्हणजे आज पण येईल का याची शक्यता कमी आहे. आणि आता किती मुलांचं सर्व घरातून काम असतं, काय काय लोकांच्या एक्झाम पण चालू आहेत मुलांच्या. आणि हा सर्व त्रास भरपूर प्रमाणाच्या बाहेर त्रास होतोय. गरमी केवढी आहे त्याच्यावरती ह्या नेत्या लोकांनी, आमच्या इथून निवडून दिलेल्या सर्व नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी विचार करून याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. पण ते आता कुठे आहेत काय समजत नाहीत. आणि मतदानाच्या वेळी आपल्या दरवाजामध्ये वरवर बिल्डिंगमध्ये तिसऱ्या चौथ्या माळ्यावरून चढतात. आता कोण फोन उचलत नाहीत, फोन उचलायला तयार नाही. सकाळपासून आम्ही फोन करतोय इथल्या लोकप्रतिनिधींना, तर आम्ही इथे आहोत तिथे आहोत, एकतर फोनच उचलत नाहीत पहिली गोष्ट. त्याच्यावरती नक्की ना आमच्याकडे काय परिस्थिती. आता बघा माझा मुलगा कसा तो पंखा लावून दरी बांधून हवा खातोय. काय करणार, ही परिस्थिती आहे. बट सिरियसली आपल्या लोकांनी, जे काय आहेत नेत्या लोकांनी, ऍक्शन घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ऍक्शन घ्या ह्याची आम्ही विनंती करतो. आणि हे काय आताच नाही, या महिन्यातून 4-5 वेळा लाईट जाते. लोक असतात म्हणतात आमच्या गावाला लाईट जात नाही अशी, पण ही मुंबई तुम्ही गिरगाव ना एरिया, ही लाईट जाते कशी, याच्यावर काहीतरी विचार सर्वांनी केला पाहिजे. आणि काय असेल तो आम्हाला सांगा ना, आम्ही प्रॉब्लेम काय असेल त्याला आम्ही पण हेल्प करू. पण हे लोक येतच नाहीत, फक्त फोन उचलणार आणि जाणार नाही. आम्ही प्रयत्न करतो BST वाले. ओके.